आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? भीती वाटते। भीती? कौशिकीला भीती वाटते? अगं मी तर तुला वाघीण समजत होतो। त्या काका, मी वाघीण असले तरी त्याआधी मी एक बाई आहे ना। I know, I can understand. पण एक सांगू कौशिकी, आता आपल्या इराच्या भवितव्यासाठी तुला तुझं काळीज घट्ट करावं लागेल, कळतंय का? आज जे काही झालं ना त्याचा विचार करूनच मला खूप भीती वाटते। त्या काका, शेखर समजा माझ्या हिऱ्याला माझ्यापासून लांब घेऊन गेलो तर मी काय करणार आहे? मला सांगा ना, मी कशी जगू? तिच्यावर जो काही आघात झाला तो मी सहन केला, पण तिला मी गमावू नाही शकत। तो तिला माझ्यापासून लांब घेऊन गेला तर मी कशी जगणार? त्या काका, तुम्ही सांगा मला। असं काही होणार नाही, असं काहीही होणार नाही, मी सांगतो। देवावर विश्वास आहे ना तुझा? हा, मग तो अशा निष्पाप निरागस इराच्या सोबत पुन्हा पुन्हा वाईट नाही वागणार। स्वयं तुझी इराच्या बाबतीतली सगळी स्वप्न तो पूर्ण करणार। हा, अख्ख्या जगात तुझी इरा किती नाव कमवेल बघतो। पण तुला सांगू, आज आणखी एक गोष्ट मला जाणवली। काय? अशी खंबीर, मुत्सद्दी, धाडसी कौशिकीची ही हळवी बाजू। पण काही नाही का, काही काळजी करू नकोस तू। या माझ्या घरासाठी तू इतकी धडपड करतेस ना, ते घर खंबीरपणे कायम तुझ्या पाठीशी उभं राहील, लक्षात ठेव। आणि मी या घरातल्या कोणालाही काही होऊ देणार नाही। आय नो। आणि थँक्यू सो मच कौशिकी। थँक्यू कशाला? माझ्या युवराजच्या बाबतीत जो काही निर्णय घेतलास तू, त्यामुळे खूप सकारात्मक विचार करायला लागला का तो। खरं सांगू का, एक बाप म्हणून खूप सुखावलो मी। नाही काका, तुम्हाला माहिती आहे त्याला आवडू न आवडू, पण त्याच्या बाबतीत जो निर्णय त्याच्यासाठी चांगला आहे तो घ्यायला मी कधीच मागे पुढे बघणार नाही। स्वयं इरा झोपले का? मी बघून आले। आणि तुम्ही आता झोप, शांतपणे झोप। तुम्ही जाल ना खाली?